तर काही फायनली आपण त्या स्टेजपर्यंत पोहोचलो का. ती स्टेज कोणची आहे, आपल्याला जो प्रोजेक्ट करायचा होता म्हणजे तोडाला बांधा इथं खाली गायला बरं का. लई जास्त नका आवडू तिथं काय आमच्याच्या पाच जातात तेव्हा असं बांधलं ना साईड असं यायचं असतं असं असं त्याचे पिवकोटे घालायचे पिवकोटे कसं आणि ते घालून द्यायचे. हे दोन पदार्थ नाही सोडून द्यायचे. सलाम वालेकुम लियारी. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर कसं काय मंडळी, तर मित्रांनो आज आपण एकदम इंटरेस्टिंग गोष्ट शिकलेलो होतं. तर गाईज आज आपल्या ब्लॉगला 132 दिवस सांगायचं राहिलं. हा आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकले आपण एकदम म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट. तर आपण आज जाणार कुठं राहणार. तर मी तुम्हाला राहणार ती इंटरेस्टिंग गोष्ट करून दाखवून काय गोष्ट आहे काय नवीन इंटरेस्टिंग काय. तर आपण ती इंटरेस्टिंग गोष्ट बघायला सगळ्यांनी सावधा. तर चला घरवर लावून घेतो. मित्रांनो ती गोष्ट जर पाहिली तर मी तुम्ही म्हणता कुठून शिकला काय नवीन गोष्ट. तर मित्रांनो एकदम जी उन्हाच नाही का सध्या उन्हाचं म्हणजे उन्हापासून कसं माहिती का हे कसं उन्हापासून माणूस म्हणजे सेफ राहत नाही अशी गोष्ट आहे ती. चला मित्रांनो जो रानात तर काहीच फायदा पण रानात चालली होती मित्रांनो. चला बघूत घास कापायचं आपल्याला गिन्नीवर कापायचे दररोजचे काम आपल्याला दररोज लवकर कंप्लीट करावं लागतं. तर काही आंब्याला पाणी दिलं आंबा हिरगार झाला लगेच पालवी फुटली त्याला. तर चला तुम्हाला ती इंटरेस्टिंग गोष्ट करून दाखवतो आता. काय इंटरेस्टिंग गोष्ट एकदम भारी म्हणजे असं कसं दुबईतल्या लोकांनी वाटतं मित्रांनो ती गोष्ट. चला बघू. तर काहीच फायनली सगळं आपलं गिन्नी तोडून झालेलं इथलं. आता होतं कवडे उचलायचे घरी नेऊन टाकायचे. येणी सगळं गिन्नीवर तोडलेलं आहे मला नेऊन टाकायला लावलेलं आहे. आज काय घास कापले नाही कारण घास हे सगळा वाढला. तर मित्रांनो मी सांगितलं इंटरेस्टिंग गोष्ट आणि करायची आपल्याला. आज आपण आपल्याला काम आवरून घेतो कारण फार उशीर झालेला आहे. तर काही फायनली आपण त्या स्टेजपर्यंत पोहोचलो का. ती स्टेज कोणची आहे, आपल्याला जो प्रोजेक्ट करायचा होता म्हणजे ही इंटरेस्टिंग गोष्ट काय होती मी बऱ्याच एवढं इंटरेस्टिंग करत होतो. मित्रांनो आपण करणार होतं आमचा जो यालता ना पाकिस्तानला त्यांनी कसा पंचा मांडला होता. पंचा बांधायचा आहे असं घ्यायचं का. सर्वप्रथम असं रुमाल घ्यायचा असं घेतला की असं करायचा असं घ्यायचं का. असं घेऊन इथं खाली तोंडाला बांधा इथं खाली गायला बरं का. लई जास्त नका आवडू तिथं काय आमच्याच्या पाच जातात तेव्हा असं बांधलं का ते साईडला असं यायचं का असतं असं असं याचे पिवकोटे घालायचे पिवकोटे असं गोल घेऊन तेव्हा असं का असं हे घेणं ना हे असं करायचं इथं असं कपाळावरून घ्यायचं बरं कपाळावरून जास्त नाही आवडत नॉर्मलच आवडायचं असं यायचं आणि इकडे इथं द्यायचं असं आणि इथं घालून द्यायचं. हे दोन पदार्थ नाही सोडून द्यायचे. सलाम वालेकुम लियारी. प्राईज कसं काय वाटलं आपला हा छोटासा एक स्मॉल असा प्रोजेक्ट भारी वाटला मला. जशी आपलं राहणं झालं सोपं आहे जशी इंटरेस्टिंग पण वाटतं नेक्स्ट लेवल पण वाटतं आणि जरशी रॉयल वाटतं. तर चला मित्रांनो तर काहीच फायनली आपलं ते प्रोजेक्ट कम्प्लीट झालो. आता मी आलो कुठं आपल्या अलीकडल्या घरात. तर मित्रांनो अलीकडल्या घरात म्हटले आंबे पिकू काहीच एवढे आंबे पिकू घातले की नाही बघा सगळे सडले तर हे बघा सगळे सडले तर. कारण की हे जे आंबे आहेत ना हे आंबे आपण हाताने अशी डायरेक्ट तोडून आणलेली ह्यामुळं ह्या आंबे आणलेत आपण डायरेक्ट कशी माहिती आहे का अशी तोडून आणली त्याच्यामुळे सडलेच बरं असेल त्याचा आवाज वास बरोबर आहे. नंतर घरमध्ये पण भरपूर आहे मित्रांनो. हे दरवाजा खोलत नाही आहे. हे दरवाजा आपण सगळा लॉक झालेला आहे. हे बघू शकतो तुम्ही जर खोलला तर डबल लागायचं नाही. खोलला ना डबल लागायचं नाही मित्रांनो. गाईज ही चौकट आपण कशी बसलेली माहिती आहे का अख्खं घर झाल्यावर फोडून बसलेली मित्रांनो. हिरो काढलो आपल्याला कारण वास सुटल्या घरात पहिली इथं होते आता आपण इकडे आणले आंबे. इकडे पिकतच नव्हते. इकडं सगळं म्हणजे घसड उड असायचं ना सगळे असायचं. अख्खं स्वयंपाक करू राहिले. अख्खं काय करते अख्खं कालवण भाजी आणली वा भाकरी करते काही अक्का भाकरी करू राहिली. अक्कानी हरभऱ्याची भाजी केली काही सांड मग माय ऐकून सांडून गाईच काहीच वापस निघून राहिलं डायरेक्ट. बप्पू झोपले तर ना ऐकू राहिलं गाणे कोणची गाणी ऐकायला झालं कोणची गाणी आवडत काय नाही त्यांची प्लेलिस्ट
त्याला ही कोणची प्लेलिस्ट आवडते काही म्हणून जास्त वाटतो त्याच्याने कॉपी रायटिंग. तर काही फायनली संध्याकाळच्या डिनरला बसलेलो आहे. आपल्या डिनरला मोठमोठ्या कॉन्टेंट क्रिएटरनी काय म्हणता आलं ती असं मोठमोठ्या भाजीवर काही नाही. आपल्याकडं मस्तपैकी रानातली हरभऱ्याची भाजी आहे आणि चुलीवरची भाकरी बघू शकता. काही फेक नाही आहे, सगळं रिअल आहे. भाकर भाजू राहिली. नाना काय खाते तर हा ना कसं आली भाजी? बेस्ट आली का? क्वांटिटी सोबतच बाई. तर मित्रांनो चला करतो आता संध्याकाळचं जेवण आणि जातो वर स्लॅपवर झोपतो. झोपत नाही आधी व्हिडिओ एडिटिंग करायचं नंतर झोपायचे. तर पहिले घेऊ आता जेवण करून. तर काही फायनली मला झोपायचा टाईम झालेला आहे. तर मित्रांनो गुगल फायनली गेला आहे वर झोपायला. पण मी तर कशा थांबलं माहिती आहे का? मी सोडला व्हिडिओ हे बघा मित्रांनो राऊटर सगळं चालू आहे पण राऊटर स्पीडच द्या ना मित्रांनो. त्याच्यामुळे व्हिडिओ सोडायचं खूप म्हणजे व्हिडिओ सोडायचं काम राहते. व्हिडिओ शूट करतो एडिट करतोय पण व्हिडिओ अपलोड करायचं कामच राहते. स्पीडच भेटत नाही खाली म्हणजे काय स्पीड भेटतो मी म्हणजे तर तुम्हाला काय सांगायला जे आहे ते बरं आहे. कसं तरी करतो अपलोड संध्याकाळी जास्त स्पीड येतं म्हणून मी संध्याकाळी मोबाईल ठेवतो वरच तुझा पाहिला मोबाईल ठेवतो तेवढा व्हिडिओ. जर तशी जर लागली तर मग तसाच मोबाईलवरून द्यायचा रात्र व्हिडिओ अपलोड होईल. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून चला बाय बाय.